खरं तर फार अत्यानंद होतोय की कुणीतरी मागास प्रवर्गातून आणि बंजारा समाजातून कोणतरी अभ्यासू नेतृत्व पुढे येतंय। त्याबद्दल आम्हाला सर्वांनाच त्याबद्दल आनंद होत आहे। आणि समाजामध्ये काम करायचं असेल तर तो व्यक्ती निदान अभ्यासू असला पाहिजे। त्याला समाजातील ज्या काही समस्या आहेत त्या समस्या त्यांना समजल्या पाहिजे। जे वंचित आहेत, शोषित आहेत, मागास प्रवर्गातून आम्हा सर्वांचा भरपूर पाठिंबा आहे। खरोखरच भारताला स्वातंत्र्य होऊन आज 78 वर्ष पूर्ण होत आहे। या 78 वर्षामध्ये कोणीतरी बंजारा समाजासाठी किंवा उपेक्षित वर्गासाठी जे अटल पकड ओबीसीसाठी कोणी पुढाकार आतापर्यंत समोर कोणी आलेला नव्हता। आज एक खंबीर नेतृत्व, एक विश्वासू आणि अभ्यासू जे की त्यांनी आपला पूर्ण आयुष्य समाजासाठी अर्पण करून वारंवार आज 18 वर्षापासून समाजाच्या प्रबोधनासाठी आणि समाजाच्या हितासाठी त्यांनी सतत झटत आहे। असा एक निर्मळ व्यक्तिमत्व समोर आलेलं आहे आणि आमच्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे की बंजारा समाजात नेतृत्व करण्यासाठी आणि बंजारा समाजात न्याय मिळवण्यासाठी आज अरुण भाऊ चव्हाण समोर आलेले आहेत। आम्हाला संपूर्ण नांदेड जिल्ह्याच्या भोकर विधानसभेमध्ये असा माणूस आम्हाला भेटत आहे की आम्ही आज गर्वानं सांगू शकतो की आम्हाला कुठंतरी न्याय मिळेल। भोकर विधानसभेमध्ये पूर्ण बंजारा समाजच नाही आहे, शोषित पीडित वंचित घटकांना अरुण भाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून एक उभरता नेतृत्व लाभलेलं आहे। या नेतृत्वामध्ये जे काही आमदार बनण्याच्या जे काही क्वालिटी आहेत सर्व गुण अरुण भाऊच्यामध्ये आहेत आणि पूर्ण बंजारा समाजात नाही, शोषित पीडित वंचित सर्व समाज अरुण भाऊला खूप ताकदीनिशी समर्थन देत आहे। आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या विधानसभामध्ये काँग्रेस पक्षाकडनं नानोभाऊ पटोलच्या माध्यमातून अरुण भाऊला उमेदवारी मिळेल अशी पूर्ण समाज माध्यमातून आम्ही अपेक्षा करतो आणि नानाभाऊ पटेल यांना विनंती करतो की अरुण भाऊ चव्हाणच्या माध्यमातून आपल्याला जर काँग्रेस पक्षाचा भोकर विधानसभेमध्ये गट राखायचा असेल तर अरुण भाऊ चव्हाण हा एक चांगला पर्याय मिळू शकतो अशी आमची अपेक्षा आहे। आज मी जवळपास 17-18 वर्षापासून समाजासाठी पूर्ण अविवाहित राहून काम करतोय। आज पहिल्यांदाच मी तांड्यावर भाड्यावर नाही आलोय, तर 17-18 वर्षापासून सतत या लोकांसोबत माझा संपर्क आहे। त्याच्यामुळं इतकं मला चांगलं रिस्पॉन्स भेटतोय। आता बूथपासून आमच्या प्रत्येक तांड्यावाड्याला गावामध्ये बूथपासून ते सुरुवात झालेली आहे। बूथपासून सर्कलपासून तर तालुका अलग अलग याच्यामधून काम चालू आहे। महिलाची बांधणी चालू आहे, पुरुषाची बांधणी चालू आहे, युवकांची बांधणी चालू आहे।